चला तर मित्रांनो, चालू करूया आज आपण अंडा करी बनवायला। सर्वप्रथम आपल्याला थोडेसे तिळ भाजून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी थोडे तिळ घेतले आहेत। आता याला आपण परतून घ्यायचे आहे। आता आपले तीळ चांगलेच भाजून झाले आहेत। आता आपण याला चांगलं बारीक करून घेऊ। आता जसे आपण पाहू शकतो, आपण तीळ बारीक करून घेतले आहे। पुढे आपल्याला बारीक किसलेले खोबरेही भाजून घ्यायचे आहे। आता भाजलेले खोबरे आपण तिळासोबत बारीक करून घेऊ। बारीक करून झाल्यावर आपण पाहू काय काय साहित्य लागते। बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, लसूण, आलं, बारीक चिरलेली कोथिंबीर। या सगळ्या गोष्टी मिक्सरला एकत्र बारीक करून त्याची एक बारीक पेस्ट तयार करू। सर्वप्रथम आपण एका पातेल्यात 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेऊ। तेल गरम झाल्यावर बारीक केलेली पेस्ट तेलामध्ये परतून घेऊ। दुसऱ्या बाजूला करीसाठी थोडे पाणी गरम करून घेऊ। मसाल्याला तेल सुटल्यावर आपण त्यामध्ये घरगुती कांदा लसणाची चटणी घालू। चवीनुसार मीठ घालणे। करीला रंग येण्यासाठी आपण लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत। जर वाटलंच तर थोडं हळदही घालू शकता। मसाला ऑमलेटसाठी आपण थोडासा मसाला बाजूला काढून घेऊ। गरम केलेलं पाणी आपण हळूवारपणे मसाल्यांमध्ये घालू। करीला एक उकळी आल्यानंतर आपण फेटलेलं अंड त्यामध्ये टाकू। तर अशा प्रकारे आपली अंडा करी ही रेसिपी तयार आहे। आता आपण पाहू मसाला ऑमलेट कसे बनवायचे। सर्वप्रथम आपण 1 चमचा तेल तापवून घेऊ। तेल तापल्यावर बाजूला काढलेला मसाला तेलात भाजून घेऊ।
मसाला भाजल्यानंतर आपण त्यामध्ये एक अंड फोडून टाकू. आता आपण याला दोन्ही बाजूनी भाजून घेऊ. अशा प्रकारे आपलं रेडी आहे मसाला आमलेट. तुम्ही ही डिश नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा.